नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीत मेथीची लागवड कशी करायची हे पाहणार आहोत। बऱ्याच वेळा जेव्हा आपण कुंडीमध्ये मेथी लावतो तेव्हा काही दिवसातच ती जळून जाते किंवा सडून जाते। तर असे का होते? असे होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच माती कशी तयार करायची, मेथी लावण्यासाठी कुंडीची निवड कशी करायची, मेथी चांगली उगवण्यासाठी लागणारे खत, पाणी, सूर्यप्रकाश या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। मेथी लावण्यासाठी मी या ठिकाणी काही मेथी दाणे हे घेतलेले आहे। जेव्हा आपण कुंडीमध्ये मेथी लावतो तेव्हा हे जे बी आहे ते चांगल्या प्रतीचे घ्यावे, म्हणजे मेथी चांगली उगवण्यासाठी ही मदत होते। हे जे मेथीचे बी आहे ते तुम्ही असेच मातीमध्ये लावू शकता। असेच बी लावले तरी देखील हे छान उगवते। मात्र हे जे बी आहे ते लवकर उगवण्यासाठी मी एक वेगळी पद्धत वापरलेली आहे। तर त्यासाठी हे जे मेथी दाणे आहे ते मी रात्रभर पाण्यामध्ये हे भिजत ठेवणार आहे। पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे हे जे मेथी दाणे आहेत ते फुलतात आणि फुलल्यामुळे ते लवकर अंकुरित होण्यासाठी रुजण्यासाठी ही मदत होते। रात्रभर असेच हे जे बी आहे ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी एखाद्या सुती कापडामध्ये हे गुंडाळून ठेवायचे। असे केल्यामुळे 2 दिवसांमध्येच त्याला अशा प्रकारे अंकुर आलेले हे दिसून येतात। अशा प्रकारे अंकुर आल्यानंतर जर तुम्ही मेथी लावली तर 2 दिवसांमध्येच मेथी ही उगवलेली तुम्हाला दिसून येईल। आता हे अंकुरित झालेले जे बी आहे ते लावण्यासाठी माती चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करणे देखील हे आवश्यक असते, कारण ह्या ज्या पालेभाज्या आहेत त्या चांगल्या उगवण्यासाठी माती देखील चांगली तयार करणे हे आवश्यक असते। तर त्यासाठी मी 60% ही साधी माती, 10% मुरमाड माती आणि त्याच्यामध्ये हे 30% शेणखताचा वापर हा केलेला आहे। कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि जे पालेभाज्या असतात त्यांना चांगले उगवण्यासाठी हे नायट्रोजनयुक्तच खताची गरज असते। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खताचा देखील हा वापर करू शकता। तर अशा प्रकारे हे माती व्यवस्थित मिक्स करून ती कुंडीमध्ये भरून घ्यायची आणि आपल्याला ही मेथी लावायची आहे। तर आता कुंडीची निवड कशी करायची, तर मेथी लावण्यासाठी ही पसरट आकाराच्या कुंडीची ही निवड करावी। कुंडीची किंवा जी ग्रो बॅग आहे त्याची जी उंची आहे ती कमी असेल, म्हणजे कमीत कमी एक 8 ते 9 इंच असेल तरी देखील ही पुरेशी होते। आणि जेव्हा आपण बागेत कुंडीमध्ये मेथी लावतो तेव्हा 2 ते 3 कुंड्यामध्ये लावावी, म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मेथी ही खायला मिळेल। आता हे जे अंकुरित झालेले बी आहे ते लावण्यासाठी तुम्ही अशीच पसरून ते बिटा लावू शकता किंवा अशा प्रकारे लाईन ओढून म्हणजेच वाफा तयार करून देखील हे बी लावता येते। आणि बी लावताना अगदीच पातळ किंवा दाट लावू नये, म्हणजे आपली जी उगवलेली मेथी आहे ती चांगली येते। आता हे बी वाफ्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या वरून थोडीशी अशी माती टाकून द्यायची, म्हणजे हे बी झाकून द्यायचे आणि वरून भरपूर असे पाणी द्यायचे। तुम्ही पाहाल 2 दिवसामध्येच हे अंकुरित झालेले बी अशा प्रकारे उगवलेले तुम्हाला दिसून येईल। मेथी अशा उगवल्यानंतर त्याला दिवसभरामध्ये 3 ते 4 तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक असते। अशा प्रकारे जर त्याला ऊन मिळाले तर मेथीची वाढ ही लवकर आणि चांगली होते। मात्र कडक उन्हापासून मात्र मेथीचे संरक्षण करावे, कारण कडक उन्हामुळे उगवलेली ही जी मेथी आहे ती मरण्याची, खराब होण्याची ही शक्यता असते। आता मेथीला हे पाणी किती द्यावे, तर मेथीला जास्त पाण्याची ही गरज नसते। जेव्हा कुंडीतील माती थोडी कोरडी होईल तेव्हाच मेथीला पाणी द्यावे, कारण जास्ती पाण्यामुळे देखील उगवलेली ही जी मेथी आहे त्याच्या मुळ्या ह्या सडण्याची, खराब होण्याची ही शक्यता असते। तुम्ही मेथी कुंडीमध्ये लावल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर त्याला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे आवश्यक असते। तर त्यासाठी तुम्ही शेणखतापासून जे लिक्विड खत आहे ते तयार करून दिले तर मेथीची वाढ ही लवकर आणि चांगली होते, कारण ज्या पालेभाज्या असतात त्यांना नायट्रोजनयुक्त खताची गरज असते। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतापासून देखील लिक्विड खत करून देऊ शकता। त्यासाठी जे शेणखत किंवा गांडूळ खत आहे ते 2 दिवस पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आणि ते पाण्यामध्ये डायल्यूट करून जर मेथीला दिले तर 15 ते 18 दिवसामध्येच तुम्हाला घरच्या घरीच खूप सारी मेथी ही खायला मिळेल।
तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।